मामाच्या गावानं कधी कोण दगड आणतं का? पण आम्ही आणली होती. आता ती कशासाठी आणली होती ती सांगतेच, पण त्या अगोदर ना किती जरी तुम्ही चहाचे दुश्मन असाल ना, मी मात्र चहाप्रेमी आहे बरं का. चहा पिल्याशिवाय मला काही जमत नाही. पण माझी चांगली एक गोष्ट म्हणजे मी मुलांना चहा अजिबात देत नाही बरं का. पण मुलांचं म्हणणं होतं, की आम्हाला दूध नाही प्यायचं, तर काय कर आम्हाला मँगो ज्यूसच बनवून दे. मस्तपैकी इकडं मँगो ज्यूस बनवला आणि त्यानंतर ना इडलीचं बॅटर छान झालं होतं म्हणून आमचा इडलीचा प्लॅन ठरला होता. तशी ही गावानं आल्यामुळे जास्त काही भूक नव्हती, मग हलकासच नाश्ता करायचं ठरवलं होतं. मस्तपैकी इकडे इडल्या बनवायला ठेवल्या आणि त्यानंतर ना आज बऱ्याच दिवसातून सांबार बनणार होतं बरं का. तसं तर सांबार आमच्याकडे जास्त बनत नाही कारण आता तुरीच्या डाळीमुळे पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मी सांबार कधी बनवत नाही बरं का. पण आज बनवलं होतं. तर गावाकडून येताना भरपूर अशी जांभळं, पेरू आणली होती. त्याचबरोबर ना आदिराजने एवढी सगळी दगडं आणली होती. आता हे दगडं कशासाठी आणली होती? ह्या गारगोट्या होत्या. त्याचं असं म्हणणं होतं, की ह्या गारगोट्या नाहीयेत, हे शोची दगड आहेत बरं का. म्हणलं बरं चला जाऊ द्या. मग आता तेच दगडे घेऊन आला होता भरपूर अशी मस्तपैकी इकडे चटणी बनवली. त्याचबरोबर ना सांबारला पण छान असा तडका दिला होता. मस्त असं इडली रेडी झाली होती. चला तर मग